गुड मॉर्निंग फ्रेंड्स, मी वर्षा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन एका व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते। तर दिवसाची सुरुवात आपण करूया इथे फॅट कटर ड्रिंकने। आता हे फॅट कटर ड्रिंक तुम्हाला माहीतच आहे, मी कालच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे की ओवा, जिरं, बडीशोप याची मी पावडर करून ठेवलेली आहे। याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। खूप इफेक्टिव्ह आहे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये। हे जर तुम्ही अनुशापोटी सकाळी एका कपाचा अर्धा कप करायचा आहे किंवा तुम्ही रात्री झोपण्या अगोदर जेवणानंतर 1 तासाने तुम्ही हे झोपण्या अगोदर एक घ्यायचं आहे। तुमचं वजन बघा खूप कमी होईल, तुमच्या शरीरातील सगळे फॅट्स कमी व्हायला, बर्न व्हायला मदत होईल। आता हे मी फॅट कटर ड्रिंक घेतलं आणि मी व्यायामाला सुरुवात केलेली आहे। तर आज मी तुम्हाला प्रॉपर असे प्रत्येक बॉडी पार्टवर व्यायामाचे प्रकार दाखवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा। कदाचित तुम्हाला फायद्याचा ठरेल। जर तुम्हाला वजन खरंच मनापासून कमी करायचं आहे, शरीरातील फॅट्स रिड्यूस करायचे आहेत, कायम आपण वाढत्या वयामध्ये फिट आणि आनंदी राहिलो पाहिजे, तसेच ह्या गोष्टी आपण जर फॉलो केल्या रोज तर खरंच वाढत्या वयात सुद्धा तुमची कंबरदुखी, पाठदुखी, शोल्डर दुखी किंवा गुडघेदुखीचा त्रास कमी व्हायला लागेल। तुमची बॉडी फ्लेक्झिबल होईल आणि अगदी सहज तुम्ही रोजचे हे व्यायामाचे प्रकार कराल। परंतु जर खरंच तुम्हाला काही शारीरिक आजार असेल किंवा तुमचं वय जास्त झालेलं असेल तर तुम्ही हे व्यायामाचे प्रकार डॉक्टरांचा सल्ला घेऊनच करायचे आहेत। जर तुमची नॉर्मल बॉडी माझ्यासारखी जर असेल तर तुम्ही रोजचे जर हे व्यायामाचे प्रकार केले तर नक्कीच तुमचं वजन कमी होऊन मेंटेन राहील। तर आता हे सूर्यनमस्कार 12 सूर्यनमस्कार आपण रोजचे घालायचे आहे। तुम्ही तर असं एक आपण टाइम टेबल स्वतःशी बनवायचं आहे आणि अगदी घड्याळाच्या काट्यावर माझी कामं असतात। सकाळी मी पहाटे 5ला उठलेली आहे। भाजीची तयारी, अर्धी भाजी मी कालच भाज्या मी निवडून ठेवलेल्या आणि जर भाजीची काही थोडी तयारी करायची असेल, कांदा वगैरे काही चिरायचं वगैरे असेल तर ते मी सकाळी चिरते आणि फ्रेश भाजी चपाती बनवून सरांना टिफिन देत असते। तर मी पीठ रात्रीचं भिजवून ठेवत नाही, हे मी तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे। तर मी सकाळीच पीठ वगैरे भिजवते, त्यामुळे 5ला उठून ही जर मी वेळेवर सगळी कामं उरकली तर मला वेळ मिळतो, नाहीतर मग सगळं आवरता खूप लेट होऊन जातं। त्यामुळे पहाटे जर लवकर उठलं तर मग कामं पटपट उरकतात। तर आता आपण हाऊसवाईफ जरी असलो किंवा वर्किंग वुमन जरी असलो, जर लवकर उठलं तर लवकर कामं उरकतात आणि स्वतःसाठी वेळ पण भेटतो। तर मी असं आता सर गेल्यानंतर मग मी गरम पाणी घेतलं, कधी मी सॅलड ज्यूस घेते, कधी गरम पाणी घेते, कधी मी ओवा, जिरं, बडीशोपचं मी पाणी उकळून घेत असते। आता उन्हाळा लागलेला आहे
तर ह्या गोष्टी जर अधूनमधून आपण आपल्या आहारातच चेंजेस केले तर नक्कीच आपलं वजन मेंटेन राहील. तर मी असं वेळोवेळी मी प्रॉपर डाएट असं करत नाही, कारण काय होतं जर स्ट्रिक्टली आपण प्रॉपर डाएट केलं ना तर वाढत्या वयामध्ये काय होतं की आपल्याला वीकनेस जाणवतो, चक्कर येते किंवा काम करायचं असतं. तुम्हाला जर शेतात म्हणा किंवा तुम्हाला जर हाऊसवाईफ असू द्या किंवा तुम्ही वर्किंग वुमन्स असू द्या, बाहेर तुम्हाला ऑफिसला जायचं असतं आणि अचानक जर वीकनेस वगैरे आला तर मग आपण आजारी पडण्याची सुद्धा शक्यता असते. हेल्दी असा आहार घ्या आणि व्यायाम करा. तुमचं रुटीन, तुमचं शेड्यूल एक टाईम टेबल तयार करा आणि त्याप्रमाणे तुम्ही घड्याळाच्या काट्यावर अशी कामं करा. अगदी तुम्ही नेहमी फिट आणि आनंदी, अगदी घर प्रसन्न तुमचं राहील. आणि जर आपण स्वतः आनंदी असेल तर घर आपलं आनंदी आणि प्रसन्न राहतं, घरातील माणसं देखील आनंदी राहतात. तर हे असं मी रुटीन एक बनवलेलं आहे माझं आणि ते मी तुमच्यासोबत बऱ्याच वेळा शेअर केलेलं आहे. तर मी वेगवेगळं दाखवण्याचा प्रयत्न करते. मला कुठलाही शो ऑफ आवडत नाही करायला. मी जे नॅचरल आहे, जसं मी घरामध्ये वावरते, जसं मी माझं रुटीन आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर व्हिडिओ माझे तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. तर आता बघा, हे मी स्ट्रेचिंगचे प्रकार करते. तर हे जवळजवळ आता आपण बघतोय की व्यायामाचे भरपूर प्रकार आहेत. आपण करेल तेवढे थोडे आहेत. फक्त आपण रोजचे जर त्याची सवय केली तर अगदी इझी आपल्याला करता येतील. आपली बॉडी फ्लेक्झिबल होईल आणि आपल्या व्यायामाची सवय होऊन जाते आणि अगदी आपलं रुटीन जसं बसेल ना तसं आपण ते रोजचं डेली करायला लागतो. त्यामुळे व्यायामाची पहिले तुम्ही सवय लावून घ्या. मी तर पहिल्यांदा तुम्हाला हेच सांगेल की व्यायाम तुम्ही रोज करा. सकाळी नाही जमलं तरी तुम्ही संध्याकाळी एक 10-12 मिनटं तरी व्यायाम केला पाहिजे. तर रोजचे मी हे व्यायामाचे प्रकार करून माझी बॉडी खूप फ्लेक्झिबल झालेली आहे. अगदी मी स्ट्रेचिंगचे प्रकार तुम्ही पाहिलेत व्हिडिओमध्ये. मी वेगवेगळ्या प्रकारचे स्ट्रेचिंगचे प्रकार केलेले आहेत. ते आपल्या ऑल बॉडीवर आहे, म्हणजे ब्रेस्ट, पोटाचा घेर वाढला असेल, आपले आर्म्स, दंड, शोल्डर आणि अगदी ते म्हणजे पेन होत असेल ते सुद्धा दुखायचे कमी होतात आणि अगदी सवय होऊन जाते आपल्याला. आपली बॉडी खूप ॲक्टिव्ह राहते. त्यामुळे हे जे स्ट्रेचिंगचे प्रकार मी तुम्हाला दाखवले ना तर ते तुम्ही करायचा प्रयत्न करा आणि बघा आपलं वजन नेहमी मेंटेन राहील. तर आता आपण बघतो की खूप अशा आजार वेगवेगळ्या प्रकारचे निघालेले आहेत आणि डॉक्टरांकडे आपण जर गेलो तर डॉक्टर आपल्याला पहिले हेच सांगतात की तुम्ही आहार व्यवस्थित घ्या, व्यायाम करा. जर ह्या गोष्टी आपण स्वतःच फॉलो केल्या तर आपल्याला डॉक्टरांपर्यंत जायची वेळ येणार नाही. तर आता हे मी बघा आर्म्स म्हणजे पुन्हा साईड फॅट्स, प्रत्येक बॉडी पार्टवर मी हे व्यायामाचे प्रकार करते आणि अगदी मीच नाही तर मुलांनासुद्धा तीच सवय लावलेली आहे. तर मृदुल मृणालसुद्धा माझ्याबरोबर लवकर उठून 7 वाजता उठून ते पण एक्सरसाइज करतात आणि त्यांना पण मी असं आहारातून भाजी पोळी घरामध्ये त्यांच्यासाठी बनवतेच असं नाही आहे. आता मी जरी म्हणजे डाएट तर असं करत नाही आहे, परंतु जरी केलं तरी मी क्वांटिटीमध्ये खात असते. म्हणजे सरांचं आणि माझं अगदी क्वांटिटीमध्ये खाणं असतं. मुलांसाठी तर मी करतेच, कारण त्यांचं खाण्याचं वय आणि त्यांच्यासाठी केलंच पाहिजे. त्यामुळे मी जरी घरामध्ये बनवलं ना तरी मी क्वांटिटीमध्ये खात असते. म्हणजे जरी पावभाजी असू द्या किंवा काही ना काही बनवलं घरामध्ये तर ते अगदी मी नॉर्मल असं खाते. म्हणजे पावभाजी जरी बनवली जिथे 3-4 पाव खायचे तिथे मी 2च पाव खाते, म्हणजे असं आहे. तर आता हे पोट, ब्रेस्ट ही आपले कमी होण्यासाठी काहींची बघा हेवी ब्रेस्ट असते किंवा पोटाचा घेर वाढलेला असतो, वजन कमी करून आपली स्किन लूज पडलेली असते आणि ब्रेस्टसुद्धा काहींची खूप ढिली लूज पडलेली असते, काहींची तर अशी पोटावर दिसते. तर मग हेच वेगवेगळे आपण जर व्यायामाचे प्रकार केले तर आपल्या बॉडीला अगदी टाईटपणा, आपली स्किन टाईट होते आणि एक वेगळाच शेप आपल्या बॉडीला येतो. आपली ब्रेस्टसुद्धा छान असा आकार येतो आणि खरंच आपण अगदी कधी असं म्हणजे फिट राहायला लागू तर हे देखील आपल्याला कळत नाही. त्यामुळे हे व्यायामाचे प्रकार रोजचे करायचे. तुम्हाला त्याचा फरक पडो न पडो, तुम्ही हे रोजचं तुमच्या रुटीनमध्ये जर ॲड केलं तर खरंच आजारसुद्धा तुम्हाला होणार नाहीत कुठलेही आणि अगदी तुमचे पिरियड्ससुद्धा रेग्युलर येतील, तुमचे हार्मोन्स बॅलन्स व्हायला लागतील आणि तुम्ही नेहमी फिट आनंदी दिसाल आणि त्याचा फरक तुमच्या चेहऱ्यावर दिसून येईल. तुमचा चेहरा असा बोलका, शाईन, ग्लो करेल. तर हे मी असे म्हणजे एक रुटीनच माझं तयार केलेलं आहे की सकाळचा व्यायाम,
पुन्हा पाणी भरपूर प्यायचं. आता आपण जरी बघा हाऊसवाईफ जरी असलो तरी काहींचं म्हणजे रुटीन कसं असतं की सारखं म्हणजे फास्ट फूड खाणं, टी व्ही पुढं बसणं, पुन्हा म्हणजे नको त्या गोष्टी करत राहणं. मग याने काय होतं की वजन वाढतं, आपलं स्थूलपणा वाढतो आणि आपल्या डोक्यामध्ये निगेटिव्ह विचार भरतात आणि आपण विचारांमध्ये गुरफटलो तर आपले हार्मोन्स हे इनबॅलन्स होतात आणि मग आपल्याला एक आजार जडतात. तर याचं कारण हेच आहे. त्यामुळे आपण स्वतः कशा आनंदी राहू, आपलं घर कसं आनंदी प्रसन्न राहील ह्या गोष्टींकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. आणि ज्या गोष्टी आपल्याला आवडतात, आपली आवड आपण जोपासली पाहिजे. आपण सतत नेहमी बिझी राहिलो ना, काही ना काही करत राहिलो ना, आपलं शरीर हलतं चालतं राहतं आणि आपलं वजनही मेंटेन राहतं. पण काही बघा आता वजन कमी करतात, तर ते वजन कमी करतात तर त्याने असं होतं की त्यांची म्हणजे वजन कमी केलेलं असतं परंतु त्यांची बॉडी अशी सुकलेली किंवा चेहऱ्यावर तेज नसतो, चेहऱ्याचे म्हणजे सुरकुत्या दिसायला लागतात, अगदी निस्तेज असा चेहरा दिसतो. मग तसं वजन कमी करायचं नाही, आपल्याला हेल्दी खायचं आणि मग हेल्दी राहून आपल्याला मेंटेन वजन ठेवायचं आहे. मग त्यासाठी आहार प्रॉपर घेणं खूप गरजेचं आहे. असं डाएट प्रॉपर करू नका तुम्ही, फक्त जे काही खाल ना ते तुम्ही पौष्टिक खा, घरात बनवलेलं खा आणि टाइम टू टाइम वेळेवर खा आणि भूक लागेल तेव्हाच खा. आपण जर बघा काहींना सवय असते, भूक नसली तरी आपण काही ना काही सतत काही ना काही तोंडात घालत असतात, खात असतात. मग याने काय होतं, ती सवय लागलेली असते आणि त्याने वजन झपाट्याने वाढतं. तर फ्रेंड्स, आता माझा व्यायाम करून झालेला आहे आणि मी जवळपास सर गेल्यापासून 7 ते आता 7:15 वाजलेले आहेत. तर जवळजवळ मी 1.25 तास व्यायाम केलेला आहे. सूर्यनमस्कार तसेच तुम्हाला स्ट्रेचिंगचे प्रकार दाखवले. तर हे बेस्ट असे व्यायामाचे प्रकार आहेत. कायम आपण फिट आणि तरुण दिसण्यासाठी हे व्यायामाचे प्रकार खूप गरजेचे आहेत. याची तुम्ही सवय करून घ्या. फक्त व्यायाम करताना तुम्हाला कम्फर्ट असे कपडे वेअर करायचे आहेत आणि टाईट कपड्यांमध्ये किंवा कुर्तीमध्ये व्यायाम करता येत नाही, मोस्टली साडीमध्ये वगैरे. तर तुम्ही कम्फर्ट तुम्हाला असे व्यायाम करता येईल असे कपडे वेअर करायचे आहेत. आणि व्यायाम करताना कुठल्याही प्रकारची घाई करायची नाही आहे. प्रत्येक आसन केल्यानंतर 1-2 मिनटं सेकंद रेस्ट घ्यायचा आहे आणि नंतर दुसरं आसन करायला सुरुवात करायची आहे. तर मी असे तुम्हाला हे भरपूर व्यायामाचे प्रकार प्रत्येक व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे दाखवते. असे हे मी व्यायामाचे प्रकार रोजचे डेली माझे अर्धा-1 तास मी करत असते. तर त्याने खूप फ्रेश फील होतं, आपल्याला ॲक्टिव्ह फील होतं, दिवसभराचा थकवा गायब होतो, दिवसभर आपल्याला एनर्जी येते. तसेच आपण फिट आणि कायम आपण असं स्लिम दिसायला लागतो. कधी आपल्या शरीरातील अतिरिक्त चरबी पुन्हा फॅट्स रिड्यूस होतात हे आपल्याला कळत देखील नाही. तर ही व्यायामाची सवय प्रत्येक गृहिणीने केली पाहिजे. आपल्या डेली लाईफमध्ये कमीत कमी 15 ते 20 मिनिटं तरी. तुम्हाला व्यायाम करायला जमत नसेल तर तुम्ही मेडिटेशन फक्त 10 ते 15 मिनिटं करा, त्याने तुम्ही पॉझिटिव्ह राहायला लागाल. हे सगळे व्यायामाचे आपल्याला आपल्या शरीरामध्ये म्हणजे खूप चेंजेस होतात. आपले हार्मोन्स बॅलन्स व्हायला लागतात, आपले पिरियड्स रेग्युलर येत नसेल तर ते रेग्युलर यायला लागतात, कायम चेहऱ्यावर आपला तेज ग्लो राहतो, चेहऱ्याची स्किन अगदी तजेलदार टवटवीत अशी छान ग्लो करायला लागते. तर हे सारे व्यायामाचे फायदे आहेत. त्यामुळे व्यायाम हा रोजचा करा तुम्ही, 15 ते 20 मिनिटं स्वतःसाठी काढा. तर आता मी व्यायाम केलेला आहे आणि आता मी बाकी कामांना सुरुवात करते. आता इथे वाजलेले आहेत 8:20 झालेले आहेत बघा. तर मी सकाळी सर 7:45ला जातात आणि मी व्यायाम करायला घेते. तर व्यायाम करायला घेतल्यानंतर माझा 1-1.5 तास कधी होऊन जातो हे देखील कळत नाही. मग मुलांना पण उठवते आणि मुलंही माझ्यासोबत व्यायाम करतात किंवा त्यांचा होमवर्क असेल तर होमवर्क करतात. तर मी अशा त्यांनाही सवय लावलेल्या आहे आणि एक माझं मी असं स्वतःशी रुटीन तयार केलेलं आहे रोजचं डेली. तर आता इथे सगळं मी क्लिनिंगचा आवरायला घेतलेला आहे. व्यायाम झाला की हे सगळं मी झाडून झटकून वगैरे गालीच्या वगैरे सगळं हे अंथरलेलं सगळं क्लीन करून घेते. हॉल पहिला आणि सगळीकडनं टोटली कचरा काढून घेते. तर माझ्याकडं कुठलीही मेड नाही किंवा कोणाचीही मदत नसताना मी स्वतः ही सगळी घरातली कामं एकटी करते. आणि आता आपण म्हणतो की घर मोठं असलं की कामंही तेवढी वाढतात. तर मग आता हे सगळं मेंटेन पण तेवढं ठेवावं लागतं. घरामध्ये आपण वेळच्या वेळेवर जर आपण बघा आता फर्निचर किंवा टॉयलेट, बाथरूम, गॅलरी ह्या सगळ्या गोष्टी आपण जर स्वच्छ ठेवल्या तर त्या तेवढ्या मेंटेन पण राहतात. म्हणजे आपल्याबरोबर आपण स्वतः घराची देखील अशा प्रकारे काळजी घेतली तर घरसुद्धा छान आणि मेंटेन टापटीप राहतं. तर आता हे सगळं आवरल्यानंतर कचरा वगैरे काढून घेतला
आणि त्यानंतर ही जी भांडी वॉश केलेली होती ती लगेच रॅकमध्ये लावून घेतली, म्हणजे किचनवर पण जास्त पसारा होत नाही. आणि सगळ्यांच्याच घरामध्ये पसारा हे म्हणजे अस्तव्यस्त पडलेलं असतं आणि प्रत्येकाचं रुटीन ठरलेलं असतं. परंतु आता हे मी माझ्या पद्धतीने मी माझं रुटीन केलेलं आहे. तर आता किचनवर जरी पसारा असला ना तरी मी काय करते, सकाळी सरांचं आवरून दिलं की मी पहिलं स्वतःसाठी वेळ काढते, कारण आपल्यालाच सगळी कामं करायची आहेत. त्यामुळे मग घाई कशासाठी करायची, दिवसभर आपण स्वतःमध्ये कामामध्ये बिझी असलो तर तेवढंच आपण म्हणजे आपलं माइंड छान फ्रेश राहतं. त्यामुळे काहींची कशी सवय असते, पटपट आवरायचं आणि नंतर मग निवांत बसून किंवा झोपायचं. दुपारची झोपसुद्धा फारशी घेऊ नका, दुपारची झोप पण चांगली नाही आहे. दुपारी जर झोपलं तर वजन वाढतं आणि स्थूलपणा देखील वाढतं. फार तर फार तुम्ही एक 10-15 मिनटं सहज आराम म्हणून पडू शकता, परंतु जर तुम्ही मनसोक्त जर 1-2 तास झोपत असाल तर ते चुकीचं आहे. वजन वाढण्याचं ते लक्षण आहे. त्यामुळे दुपारचं झोपू नका, झोपल्याने वजन वाढतं. तर आता बघा, आणि मग मी आता सगळं आवरायला घेतलं आणि किचनवर खूप पसारा आहे, पण तरीही मी एक स्टेप बाय स्टेप आता मुलांचा टिफिन पुन्हा बनवायचं. सरांचं सकाळी गरम गरम चपाती बनवून देते, नंतर मुलांना पण बनवते. मग ते भाजी पोळी खातात आणि नंतर डब्यालाही नेतात. कधी दूध घेतात तर कधी मग ड्रायफ्रूट्स देते त्यांना, तर कधी फ्रूट देते कट करून, फ्रूट असेल तर. आता हे सगळं आवरलं, आता मला आंघोळीला जायचं आहे, परंतु त्या अगोदर मी इथे स्किन केअर, तर आता हे सुद्धा आपल्या लाईफमध्ये आपल्या रुटीनमध्ये आपण ॲड केलं पाहिजे. स्किन केअर रुटीन वाढत्या वयामध्ये कसं होतं की चेहरा निस्तेज होतो, चेहऱ्यावर तेज असं राहत नाही, ग्लो शाईन म्हणजे आता थंडीमध्ये कसं सुरकुत्या वगैरे पडतात किंवा काहींची स्किन लूज पडलेली असते, तर ती टाईट होण्यास मदत होते. तर मी इथे बीट, काकडी आणि टॉमॅटो घेतलेला आहे. तर याचं मी ज्यूस काढून घेतलेला आहे. तिन्ही मी स्वच्छ धुतले आणि किसून बघा, आता इथे मी तिन्ही याचा ज्यूस काढून घेणार आहे. हे तिन्ही स्किनसाठी खूप इफेक्टिव्ह आहे. आठवड्यातून तुम्ही हा एखादा फेस पॅक लावला पाहिजे, त्याने स्किन टाईट, ग्लो शाईन होण्यास मदत होते. या अगोदरही मी तुम्हाला 2-3 व्हिडिओ शेअर केलेले आहे. कॉफी पॅक, मसूर डाळीचा पॅक, आणि तसेच आता उन्हाळा लागलाय तर प्रत्येक सीझन वाईज आपण असं स्किनची काळजी घेतली पाहिजे. आता थंडीमध्ये सुरकुत्या पडतात स्किनला आणि स्किन ड्राय पडते, परंतु उन्हाळ्यामध्ये कसं होतं की आपली स्किन म्हणजे आता उन्हामध्ये वगैरे गेल्यानंतर चेहरा काळवंटतो, स्किन बर्न होते. मग हे सगळं रिपेअर होण्याचं काम हे सगळं करतं आणि थंडावा मिळतो स्किनला आपल्या. आपण जेवढं स्किनला, बॉडीला उन्हाळ्यामध्ये थंड ठेवू ना, तेवढी आपली बॉडी स्किन छान राहते. तर आता हे सगळं मी ज्यूस काढून घेतला. त्यामध्ये मी चणा पीठ आणि तांदळाचं पीठ टाकलेलं आहे 1 चमचा, आणि आता त्यामध्ये मी मध टाकणार आहे. तर मध हे आपली स्किन टाईट आणि ग्लो शाईन करायचं काम करतं. तसेच आपलं टॉमॅटो आणि बीट आणि काकडी हे स्किन असं थंड म्हणजे तजेलदार करण्यास मदत होते. आणि तांदळाचं पीठ आणि बेसन पीठ हे आपल्या चेहऱ्यावर जे काही डार्क स्पॉट्स किंवा खूप वर्षानुवर्ष घट्ट बसलेले डाग असतात, वांग असतात, तर हे कमी होण्यास मदत होते. मग हे आठवड्यातून तुम्ही रेग्युलर करायचं आहे. तर आता फेस पॅक तयार झालेला आहे आणि मी स्किन छान पाण्याने धुतलेली आहे, साध्या पाण्याने. आता आपण स्किनवर अप्लाय कसं करायचं, तर तुमच्याकडे जर फेस पॅक लावायचा ब्रश असेल तर त्याने तुम्ही लावू शकता, किंवा मग असंही तुम्ही हाताने लावू शकता.
धुवायला लावलं, त्यानंतर 15 मिनिटांनी चेहरा मी धुतला साध्या पाण्याने. आणि आता इथे मी सब्जा पाणी रात्रीचं सब्जा घालून ठेवला होता तांब्यामध्ये. आता मी दिवसभरामध्ये बघा हे पाणी असं मुलांना आम्ही घेत असतो उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये. आणि कसं मुलांची जळजळ शरीराची होत नाही किंवा गरम पडत नाही, तर हे थंडावा मिळतो याने. आता इथे मृणाला मी ॲपल कट करून दिलेले आहेत. जसं जर फ्रूट असेल तर फ्रूट देते, ड्रायफ्रूट्स देते, किंवा दूध घेतात बोनव्हिटा टाकून वगैरे, किंवा मग साधं दूध, नाहीतर मग भाजी पोळी खाऊन जातात. असं जसं असेल तसं त्यांना मी देत असते. तर त्यांना मी ड्रायफ्रूट्स आणि फ्रूट दिलेला आहे खायला. आता मी आंघोळ केली आणि इथे देवपूजा करायला घेतलेली आहे. तर इथे स्वामी सेवा माझी रोजची. आणि खरंच खूप स्वामींची सेवा केल्याशिवाय मला म्हणजे असं छान प्रसन्न वाटत नाही. तर मग मी इथे रोजचं आंघोळ केल्या माझी पूजा असते. तर सकाळी लवकर जातात, त्यामुळे मलाच पूजा करावी लागते. कधी कधी मृदुल आणि मृणाल पण करतात पूजा, परंतु त्यांना होमवर्क अभ्यास असेल तर मग मीच करते. आणि मला पण छान वाटतं, प्रसन्न वाटतं घरामध्ये. पहिलं सकाळचा धूप आणि दिवा असेल तर मला छान आणि खूप फ्रेश वाटतं. तर असं ही माझी रोजची नित्यपूजा आहे. देवांखालचा वस्त्र हे रोजचं नवीन कोरं अंथरून देवांना आंघोळ घालून टिक्का वगैरे अष्टगंध लावून धूप दीप लावत असते. तुळशीला पाणी वगैरे अगरबत्ती हे आपण महिलांनी गृहिणींनी केलं पाहिजे. आणि खरंच ते घर नेहमी आनंदी प्रसन्न राहतं. तर आणि खरंच स्वामी सेवा करायला लागल्यापासून अगदी मी म्हणजे जेव्हा मला कळते बघा, मी 7वी 8वीला असेल तेव्हापासून मी स्वामी सेवा करत आहे. आणि मला असं छान वाटतं, प्रसन्न वाटतं. स्वामींनी आजपर्यंत कधीच मला काही कमी पडू दिलं नाही. वेळोवेळी आपलं संरक्षण करतात, आपल्याला साथ देतात, हेच खूप आहे. आणि त्या घरामध्ये नेहमी स्वामींचा आशीर्वाद असतो. तर असो, आता जेवढं मला माहिती आहे तेवढं मी तुमच्यासोबत शेअर करते. तर तुम्ही पण स्वामी सेवा करत असाल तर चांगलंच आहे. आणि जर करत नसाल तर खरंच स्वामी सेवा करा. स्वामींचं अधिष्ठान घरामध्ये राहू द्या तुमच्या. तुम्ही नेहमी म्हणजे आनंदी, आणि तुम्हीच नाही तर ते घर पण नेहमी आनंदी आणि प्रसन्न राहील. तर आता इथे मृदुलने छान कॉफी बनवतो बोलला आई मला. तर म्हटलं ठीक आहे, मुलांना पण आपण वेळोवेळी अशी सवय करून दिली पाहिजे. त्यांना पण अशी छोट्या मोठ्या गोष्टी करता आल्या पाहिजे घरामध्ये. तर मी आता त्यांना वेळोवेळी असं सांगत असते. आणि आता तेही करतात तसं. झाडांना पाणी घालतात, कुठे बॉटल भरून ठेवतात. आता उन्हाळ्यामध्ये मृदुल आणि मृणाल पण कधी वाटलं तर मग स्वतः चहा वगैरे करून आम्हाला देतात. तर छान वाटतं. आम्ही पण आमच्या आईबाबांना असंच करायचं. शेतातून यायचे त्यावेळेला चहा वगैरे बनवून द्यायचं. तर असं हे छोट्या मोठ्या गोष्टी आपण मुलांना पण वेळोवेळी शिकवल्या सांगितल्या पाहिजे, म्हणजे मुलांना पण चांगल्या सवय लागतात. तर असं आहे. आता इथे मृदुलला मी असं म्हणजे सांगितलेलं आहे की मी नसताना किंवा आजारी वगैरे असले तर कमीत कमी तुम्हाला मॅगी तरी करून खाता आली पाहिजे. आणि करतात ते. तर असो, चांगल्या सवयी आहेत, अशा वेळोवेळी आपण मुलांना लावल्या पाहिजे. आणि एक माझी चांगली सवय आहे की काही ना काही काम पडलं की मी लगेच जिथली वस्तू तिथं ठेवते, त्यामुळे पसारा जास्तीचा होत नाही. तसेच आंघोळी वगैरे झाल्या की लगेच कपडे वगैरे मी भिजायला घालते पावडरमध्ये, म्हणजे मग बाकी कामं आवरोस्तोपर्यंत कपडे पण छान भिजले जातात. आणि मग स्वतः मी हाताने धुते. मशीन वगैरे नाही आहे माझ्याकडे, त्यामुळे मी हाताने धुते. कधी कधी काय होतं की कॅमेराकडे पण लक्ष द्यावे लागतं. कॅमेरा म्हणजे व्हिडिओ अचानक बंद होतो, मेमरी पण खूप होते त्यामुळे. आणि मग कधी कधी पॉज केलं तर पॉजच राहून जातं, असं बऱ्याच वेळेला होतं. कधी कधी तर व्हिडिओ म्हणजे मी व्यायाम वगैरे करून झाल्यानंतर जर कॅमेराकडे लक्ष गेलं की अरे पॉजच राहिला, असं होतं. त्यामुळे मग बऱ्याच वेळेला असं झालेलं आहे. आणि मला डबल व्यायाम करावा लागतो, त्यामुळे मग व्हिडिओकडे पण असं सारखं लक्ष द्यावं लागतं. आणि व्हिडिओ शूट केलं ना, ब्लॉग म्हटलं तर खूप वेळ लागतो एडिटिंग करायला, आणि त्याच्यातच वेळ जातो. मग मी अर्धा एडिट जसा वेळ मिळेल तसा, अर्धा सकाळी अर्धा दुपारी, असं करून मग मी एडिटिंग करत असते. आणि आता शक्यतो रोज मी व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करते. तर मध्ये नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे व्हिडिओ रेग्युलर येत नव्हते, परंतु आता रेग्युलर व्हिडिओ येत राहतील. आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि ऑलवर सेट केलं म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन येत राहील. आणि शक्यतो मी 12-1च्या दरम्यानच व्हिडिओ अपलोड करत असते, त्यामुळे चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करून ऑलवर सेट करा. आज मृदुलने कॉफी बनवली. अरे वा, छान. किती पसारा आहे बघा किचनवर. आता मुलं स्कूलला गेल्यानंतर मग टिफिन त्यांचे पूर्ण भरल्यानंतर अजून मला चपाती बनवायची त्यांच्यासाठी. तर आता सगळं किचनमधली भांडी वगैरे मी वॉश केली सकाळची. सरांना टिफिन वगैरे बनवून दिलेला आहे. आणि मृणालने आंघोळ केली.
तसेच आता मृदुलने छान अशी कॉफी बनवलेली आहे बघा. आता मी सकाळी मेथीची भाजी केली होती. मेथीची भाजी तुम्हाला माहीतच आहे शिजून फार कमी होते, त्यामुळे सरांना टिफिनला दिली आणि मी थोडी ठेवलेली आहे मुलांसाठी. परंतु आता इथे पुन्हा मी भोपळा चिरला. भोपळ घऱ्या केल्या होत्या मागच्या आठवड्यामध्ये आणि थोडा भोपळा शिल्लक होता, त्यामुळे मग आता विचार केला की थोडा भोपळा आहे, मग असं छान चटपटीत बनवावं. तर इथे मी 2 चमचे तेल टाकलं. तेलामध्ये छान जिरी मोहरी टाकायची. ती चांगली तडतडल्यावर लाल तिखट आणि हळद पावडर टाकायची आणि भोपळ्याचे काप करून छान असे वाफेवर शिजवायचे. खूप छान चटपटीत असा हा लाल भोपळा होतो. आपण पित्रमध्ये वगैरे करतो, तर मला पण फार आवडतो आणि मुलंही खातात. असं अन्नाची अशी चॉईस करत नाही. त्यामुळे मग आता इथे चवीनुसार मीठ टाकलं आणि वाफेवर शिजवून घेणार. साईडला लगेच मग त्यांच्यासाठी चपाती वगैरे आणि त्यांच्याबरोबर माझी पण चपाती करून घेते. तर मी एकदा जेवत असते आणि मग बाकी वेळात मग असं भूक लागेल तसं मग दुपारच्या वेळात ग्रीन टी किंवा मग फ्रूट वगैरे असतंच. मग ॲपल बनाना वगैरे एखादं खायचं आणि मग डायरेक्ट संध्याकाळी 5-5:30ला मी चहा घेते आणि तो पण कमी गोड असतो आलं घालून. आणि मग संध्याकाळचं जेवण फार लवकर असतं 8:30च्या दरम्यान. त्यामुळे मग माझं असं रुटीन आहे. तर आहार पण मी अशा पद्धतीने घेते, भाजी पोळी वगैरे. आणि चपाती मी एकच खाते. रात्रीची भाकरी असेल तर अर्धीच भाकरी असते. त्यामुळे मग असं वजन मेंटेन ठेवण्याचं आपलं हेच कारण आहे की आहार पण तसा व्यवस्थित घेतला पाहिजे. तर भोपळा छान शिजला, दाण्याचा कूट टाकला, गॅस ऑफ केला आणि चपाती पण बनवून घेतली. तर चपात्या पण झाल्यात. आता मुलांचे टिफिन वगैरे भरवून घेतले किंवा बाकी सगळ्या कामांना सुरुवात. तर असं आहे. आता मुलांचे टिफिन वगैरे भरून दिले, त्यानंतर मग मी कपडे वगैरे वॉश केले बघा. तर असं सारखं चालू असतं आणि प्रत्येक गोष्ट तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करायचं म्हटलं तर व्हिडिओ पण खूप मोठा होतो. त्यामुळे मग मी असं म्हणजे शॉर्टकट साईड बाय साईड दाखवण्याचा प्रयत्न करते. तर इथे छान तुळशीची रोपटं दुसऱ्या कुंडीत उगली होती आणि मला खूप आवड आहे झाडांची, त्यामुळे मी असं काही ना काही दुपारच्या वेळात करत असते. तर कपडे वगैरे वॉश केली, बाथरूम स्वच्छ धुतलं आणि आता इथे मी सगळ्या कुंड्या बाथरूममध्ये आणल्या. मनसोक्त असं पाणी आता उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये दिलं पाहिजे, झाडं पण खूप सुकतात. तर इथे छान तुळशीची रोपटं आता मी इथे तुळशी वृंदावनमध्ये लावून घेत आहे बघा. आणि खूप हिरवीगार आहे. काळी तुळस आहे, कृष्णाची काळी तुळस असते आणि म्हणतात की काळी तुळस असलेली चांगलं असतं. त्यामुळे मग मी इथे तुळशीचे छान अशी मंजुळं टाकली होती आणि तसेही खूप तुळशी उगायच्या, त्यामुळे त्यांची मंजुळं अशी उगतात पावसाळ्यामध्ये वगैरे. असं कुंड्यांमध्ये उगली की मग मी अशी छान लावत असते. तर आता इथे सगळ्या झाडांची खराब पानं वगैरे काढली, माती थोडी ढिली केली त्यांची, म्हणजे त्यांचे रूट्स पण छान असे त्यांची ग्रोथ होते आणि झाडं पण हिरवीगार राहतात. तर असं आहे. आणि इथे झाडांना पाणी वगैरे दिलं आणि थोडंसं आता मी बाथरूममध्येच ठेवणार आहे आणि नंतर मग बाकी बाहेर ग्रिलमध्ये ठेवणार आहेत. तर असं हे माझं दिवसभराचं सारखं काही ना काही चालू असतं. आता भाज्यासुद्धा सरांनी आणल्या, त्यासुद्धा क्लीन करायच्या. सारखं चालू आहे काही ना काही कामं. तर काही कामांना तर वेळसुद्धा भेटत नाही. ॲक्च्युली ब्लाऊजसुद्धा मी माझे स्वतःचे शिवत असते, तर मला वेळसुद्धा नाही आहे. ब्लाऊज पण शिवायचे आहेत. तर असं हे एक कामं रोजची काही ना काही निघतात आणि वेळ कसा जातो ते देखील कळत नाही. तर आता इथे पण मस्त माती वगैरे मी ढिली केलेली आहे बघा कुंड्यांमधली. आणि एका ताईने मला सांगितलं होतं की असं याच्याखाली काही ना काही घेत जा, म्हणजे असं माती जास्त होणार नाही. तर मी प्लॅस्टिकचा कागद घेतला होता आणि त्यावर मी सगळी माती काढलेली, त्यामुळे जास्त मला काम पण वाढलं नाही. परंतु आता मी इथे सगळं बाथरूम वगैरे स्वच्छ क्लीन करून घेते. कुंड्या पण छान धुतल्यात अशा, कारण खराब होतात, पक्षी वगैरे येतात, माती वगैरे लागते. पुन्हा असं त्यांना पण स्वच्छ धुतलं कुंड्यांना. आणि सगळी कामं आवरल्यानंतर दुपार माझी याच्यामध्येच गेली बघा, कामांमध्ये. झाडं वगैरे क्लीन केली, त्यानंतर मग मी थोडंसं कपड्यांच्या घड्या वगैरे आवरल्या, मुलांचा वॉलड्रॉप वगैरे आवरला. त्याच्यातच माझा वेळ गेला. म्हणजे कधी 5 आणि 6 वाजले ते कळलंसुद्धा नाही. मुलं स्कूलमधून आले, त्यांचे टिफिन वगैरे होते. आता इथे त्यांना पण दूध वगैरे दिलं आणि आता भाजीची तयारी. काय भाजी करावी, काय भाज्या एवढ्या आणल्या सरांनी, पण तोच नेहमीचा प्रश्न की काय भाजी करायची. प्रत्येक गोष्ट करायचं म्हटलं तर वेळ द्यावा लागतो आणि त्याच्यात वेळ कसा निघून जातो ते देखील कळत नाही. व्हिडिओ पण शूट करायचा असतो, पुन्हा एडिटिंग करायचा असतो आणि याच्यातच माझा वेळ जातो. घरातली कामं, सगळ्यांना वेळ द्यायचा असतो. मुलांच्या आवडीनिवडी जोपासायच्या असतात. मुलांची एक फरमाईश, आई हे बनव, आई ते बनव. मग काही ना काही असं वाटतं चल त्यांचं आता खाण्याचं वय आहे त्यामुळे मग बनवावं. मग असं असतं काही ना काही बनवायचं. तर आता इथे सगळी भांडी वगैरे क्लीन करून घेते. चहा वगैरे झाला आहे, सरांना चहा दिला आणि ते वॉकला गेलेले आहेत.
तर मुलं पण त्यांचा होमवर्क करतायत, थोड्या वेळ भेटला तर मग खाली खेळायला जातात. तर आता त्यांना पण खाली जायला जमत नाही, कारण होमवर्क एवढं ॲक्टिव्हिटी देतात ना, त्यामुळे मग त्याच्यातच वेळ जातो त्यांचा. आता इथे सगळी चहाची भांडी वगैरे घासून घेतल्यानंतर मग भाजीची तयारी, पुन्हा भाजी वगैरे चपाती भात वगैरे केला. आता मी काय कुकर लगेच लावून घेते, चहा झाला की लगेच साईडला भाताचा कुकर वगैरे लावून घेते आणि मग 3-4 चपात्या बास होतात. रात्रीचं संध्याकाळचं जेवण फार कमी आहे आमचं दोघांचं, आणि मुलं वगैरे खातात. परंतु कसं होतं की ते पण आता 6 वाजता स्कूलमधून आल्यानंतर दूध वगैरे घेतात काही ना काही, त्यामुळे मग ते पण फारसं रात्रीचं जेवण जेवत नाहीत. तर असं आहे, त्यामुळे मग आता कुकरला भात वगैरे लावला, भांडी वगैरे क्लीन केली. सरांनी भाज्या छान फ्रेश आणलेल्या आहेत, तर विचार केला की लगेच जर फ्रीजमध्ये ठेवल्या तर ते छान फ्रेश राहतील, आणि जर मग कंटाळा केला की मग प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये असल्या तर घामाने खराब पण होतात आणि सुकून पण जातात. तर मग आता टोमॅटो वगैरे हे सगळं मी काही कॉटनच्या पिशवीत वगैरे असं ठेवते, म्हणजे टोमॅटो पण फ्रेश आणि कडक राहतात. आणि भाज्या आणताना नेहमी फ्रेशच आणाव्यात, म्हणजे ते 3-4 दिवस 1 आठवडा तरी छान फ्रीजमध्ये राहतात. तर फ्लावर वगैरे, भेंडी, पुन्हा घेवडा, कोबी, असा हिरवागार कोबी आणायचा, आणि त्यांनी बटाटे, लसूण, कांदेही आणलेले आहेत. तर कांदे पण आता संपलेले आहेत, तर मी एकदम वर्षभराचे कांद्यांची गोण अशी घेत असते, तर कांदे पण आता संपलेले आहेत. त्यामुळे त्यांनी कांदे, बटाटे आणि लसूण, पुन्हा पालेभाज्या आणलेल्या आहेत. आणि पहिले कसं मार्केटला जाणं व्हायचं, परंतु आता इथे मार्केट नसल्यामुळे मग सर येतानाच घेऊन येतात, आणि त्यांच्या तिथे छान अशा फ्रेश भाज्या भेटतात येता कॉलेजच्या तिथे, मग त्यामुळे ते तिकडनंच घेऊन येतात येताना. आणि आता ह्या पालेभाज्या सगळ्या एका मी गोणीवर अशा घेते, म्हणजे निवडता पण येतात आणि खराब वगैरे होत नाही, माती पडत नाही. मग असं एक गोणीवर मी अशा ठेवल्यात सगळ्या पालेभाज्या ओपन करून, आणि वाटाणा वगैरे असं ताटामध्ये ओपन करून ठेवते, म्हणजे मग वेळ मिळेल तसं मी सोलेल दुपारी वगैरे. तर हे बघा, अशा एवढ्या छान फ्रेश अशा भाज्या आणलेल्या आहेत. तर दुधी भोपळा, पुन्हा हे वांग, भरलेलं वांग करायला गावठी वांगी, आणि हे जे वांग आहे ना याचं भाजक्या वांग्याची भरीत छान होतं, तर मी असं करत असते. तर आता इथे सगळं मग फ्रीजमध्ये ठेवून घेतल्या. त्यानंतर मग आता फक्त चपातीच बनवायची आहे, भाजी करेल आता नंतर. काय बनवायची तो एक मोठा प्रश्न आहे. तर आता इथे पालेभाज्या सगळ्या निवडून घेतल्यात बघा, छान अशी कोथिंबीर हिरवीगार आणलेली आहे. मेथीची भाजी निवडून ठेवली, म्हणजे उद्या करता येईल, उद्या परवा. आणि वाटाणा पण, तर आजच मेथीची भाजी बनवली, त्यामुळे मग आता 2 दिवसांनी केली तरी होईल. ही छान अशी कॉटनच्या फडक्यात बांधून ठेवायची, मग खराब होत नाही. मग आता इथे कुकर वगैरे झाला, नंतर वाटण काढलं. 4 वांगी, छान अशी गावठी वांगी होती मस्त. तर मग मी आता वांग्याची भाजी बनवणार आहे, भरलेल्या वांग्याची. आणि मुलांना आता उन्हाळा आहे, त्यामुळे वांगं पण गरम असतं, त्यामुळे मुलं पण मग एक टाईमच खातात, आणि परत शिळी भाजी खायला नको म्हणतात, आणि मी पण फारसं जास्त बनवत नाही. त्यामुळे मग असं थोडंसंच बनवलं की मग ताजं ताजं फ्रेश वाटतं खायला. त्यामुळे मग ताजंच अन्न बनवून खावं शक्यतो, जास्त पण करून असं शिळं ठेवू नये, किंवा शिळं फ्रीजमध्ये जास्त दिवसांचं पण खाऊ नये, त्याने पण बॉडीला त्रास होतो आणि वजन पण देखील वाढतं. तर आता इथे सगळं कांदा, खोबरं, कोथिंबीर वगैरे भाजून घेतली कापून, आणि त्यानंतर थोडं चवीनुसार मीठ, लाल तिखट वगैरे गरम मसाला टाकून वाटून घेतलं ना की मग भरल्या वांग्याची भाजी छान होते. आणि अशी काट्याची गावठी वांगी आणली ना की खूप वेगळीच चव लागते, गावाकडच्या भाज्यांसारखी. आणि मग मी सकाळच्या कशा मोस्टली सुक्या भाज्याच होतात, मग मी संध्याकाळचं असं पातळ रस्सा भाजी बनवते, किंवा मग लाईटली असं काही ना काही मुगाची खिचडी किंवा मसाले भात वगैरे. शक्यतो कधीतरीच असतो, आठवड्यातून एकदा, नाहीतर मग असं भाजी आणि भाकरी वगैरे संध्याकाळच्या वेळेलाच असते, रस्सा भाजी. आणि लोणचं वगैरे, चटण्या वगैरे असतातच, काही ना काही चटण्या वगैरे लोणचं बनवून ठेवते मी. कधी वाटलं तर मग पापड वगैरे तळते किंवा भाजते. तर आता असं आहे. आणि आता मुलं त्यांचा होमवर्क करतायत, सर वॉकिंग करून आले की मग आम्ही लगेच गरम गरम जेवायला घेतो. तर असं माझं हे घड्याळाच्या काट्यावर रुटीन आहे बघा. म्हणजे थोडं पण शांत अशी बसत नाही, काही ना काही चालूच असतं माझं. तरी आता म्हणजे रील्स वगैरे बनवायला पण होत नाही, कारण प्रॉपर साडी घालायची, आवरायचं, मग त्याच्यातच वेळ जातो, आणि बाकी गोष्टींना पण वेळ भेटत नाही. त्यामुळे मग आता जसं वेळ मिळेल तसं मी करत असते. तर आता इथे मसाला असा छान गरगरीत वाटून घेतला, त्यामध्ये 2 चमचे दाण्याचा कूट टाकला, पुन्हा थोडंसं मी लाल तिखट आणि जो आपला गरम मसाला आहे, गोडा मसाला वगैरे, ते सगळं ॲड केलं, आणि पुन्हा चवीनुसार थोडं मीठ टाकलं.
आणि मग आता ते वांग्यांमध्ये भरून घ्यायचं आणि नंतर वांगी फोडणीला द्यायची. खूप छान चटकदार भाजी होते. बाजरीच्या भाकरीबरोबर तर खूप छान लागते. आणि मुलं असं सगळं खातात, त्यामुळे मला असं भाज्यांचं काही टेन्शन नाही. पण संध्याकाळची रस्सा भाजी असते, मग प्रश्न पडतो की काय भाजी बनवायची, असा हा प्रश्न असतो. तर आता इथे कढई तापायला ठेवली. कढईत 2 चमचे तेल घातलं. नंतर जिरी मोहरी टाकायची आणि थोडीच भाजी असल्यामुळे मी छोटीच कढई ठेवलेली आहे आणि पटकन बरं पडतं असं म्हणजे छोट्या भांड्यात भाजी बनवायला. तर मग आता इथे पुन्हा मी मसाला आणि याच्यामध्ये हळद टाकलेली आहे आणि परतून घेतलं तेलामध्ये छान. वांगी पण अशी परतून घ्यायची. नंतर थोडंसं पाणी टाकायचं आणि शिजू द्यायचं. तर अगदी 5-7 मिनटामध्ये भाजी शिजली जाते. तर आता थोडंसं पाणी ॲड केलं त्यामध्ये आणि नंतर चवीनुसार पुन्हा थोडंसं वरतून मीठ टाकायचं. आणि गावठी वांग्याची भाजी छानच होते अशी जर बनवली तर, काळ्या वाटणाची बाजरीच्या भाकरीबरोबर तर खूप छान लागते. आता मी थोडीच बनवणार आहे आमच्या चौघांसाठी. तर थोडंसं मी खडा मीठ टाकलं आहे. खडा मिठाचाच मला अंदाज येतो पातळ रस्सा भाज्यांना. मग थोडं मीठ टाकलं. भाजी शिजली. लगेच मी जेवायला घेतलेलं आहे. सर्व वॉक करून आले. भात, वांग्याची भाजी आणि चपाती. तर बघा किती चटकदार छान भाजी झालेली आहे. या जेवायला तुम्ही पण. तर असं मी रुटीन ठेवलेलं आहे. घरात बनवलेलंच मुलांना पण देते आणि जरी काही करायचं म्हटलं तरी, जरी केलं तरी क्वांटिटीमध्ये खात असते. तर असं हे माझं वजन मेंटेन राहण्याचं कारण आहे. आणि जेवण वगैरे झालं. पुन्हा किचन आवरलं. भांडी वगैरे वॉश करून घेतली. आता माझा व्लॉग मी इथंच एंड करते. थँक्यू.